आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठलंय। या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेमध्ये झालंय। सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झालंय। या अत्याचाराच्या विरोधामध्ये शिंदखेडा शहरामध्ये बंद पाळण्यात आलाय। तसंच सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आलंय। सदर निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांनी स्वीकारलं आहे। निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय आणि अराजकता परिस्थितीमध्ये बांगलादेशातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांकडून राजकीय आरक्षण आणि आंदोलनाविषयी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर आणि इतर अल्पसंख्याक धर्मातील लोकांवर बहुसंख्याक मुसलमानांकडून अमानवीय अत्याचार होत आहेत। तसेच हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराची जाळपोळ करणे, त्यामधील मूर्तीची विटंबना करणे, हिंदू धर्मीयांचे घरे जाळणे, संपत्ती लुटणे, तसेच हिंदू धर्मीय मुलींची आणि स्त्रियांची अब्रू लुटणे आणि त्यांना मारहाण करणे असे अमानवीय प्रकार होत असल्याने बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू भयभीत झाला असून सुरक्षित आणि दडपणाखाली जीवन जगत आहेत। बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून बांगलादेशमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावरील हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करून अल्पसंख्याक धर्माची सुरक्षा करण्यासाठी त्वरित प्रयत्न करून बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू, शीख, बौद्ध आणि इतर धर्मीयातील लोकांवरील झालेल्या अत्याचाराबाबत बांगलादेश सरकारला त्वरित अत्याचार करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचा इशारा आणि सूचना देण्यात याव्यात। सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीमुळे चिंतित असून भारत सरकारवरील मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर काय कार्यवाही करावी अशी विनंती करीत आहेत। सदर निवेदनावर शेकडो हिंदू नागरिकांच्या सह्या होत्या। यावेळी शिंदखेडा शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील भगवा चौक येथून सकल हिंदू समाजाने मूकमोर्चा काढला होता। सदर मूकमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक होऊन तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने या बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला होता। तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने योगेश चौधरी यांनी पोलीस प्रशासनाकडे आभार व्यक्त केले। आपण आपली रॅली यशस्वी केली त्याबद्दल आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाचे व तहसील प्रशासनाचे आभार इथे आपण मानतो। धन्यवाद साहेब, तुम्ही सकल हिंदू समाज आणि कार्यकर्ते काल मीटिंग झाली पण हट्टापुरा गेला तुम्ही। प्रतिनिधी भूपेंद्र सिंह राजपूत सह कॅमेरामन जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।